माघ महिन्यातील गणेश जयंती, माघी गणपती हा सण अत्यंत पवित्र मानला जातो. याला वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात. पौराणिक कथेनुसार माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणेशाचा जन्म झाला. भाद्रपदातील गणपती हा पार्थिव मातीचा असतो, तर माघी गणपती हा ज्ञान आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी गणेशाची उपासना केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. या दिवशी गणेशाने विनायक अवतार धारण केला होता. हा दिवस तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखला जातो, कारण यात तिळाचे विशेष महत्त्व असते. माघी गणपतीला तिळाचे खूप महत्त्व आहे. थंडीचा काळ असल्याने आणि आरोग्याच्या दृष्टीनेही तिळाचा वापर केला जातो. गणपतीला तिळाचे लाडू किंवा तिळाची मिठाई अर्पण केली जाते. अनेक ठिकाणी गणपतीला पंचामृत अभिषेक घातला जातो. घराघरात गणपतीच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा केली जाते. अनेक गणेश मंदिरांमध्ये मोठा उत्सव असतो. महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरांमध्ये माघी गणेश जयंती अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. मोरगाव, ओझर आणि लेण्याद्री येथे या दिवशी मोठी यात्रा भरते. विशेषतः लेण्याद्रीचा गिरिजात्मज हा गणपतीचा जन्मस्थान मानला जात असल्याने तिथे या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की जो भक्त या दिवशी उपवास करतो आणि मनोभावे गणेशाची स्तुती करतो, त्याच्या आयुष्यातील अज्ञान दूर होऊन त्याला विद्येचे दान मिळते. याला वरद चतुर्थी असेही म्हणतात, कारण गणपती आपल्या भक्तांना इच्छित वर देतो.